अभिजित दिपके आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे काय कनेक्शन आहे? हेल होल आणि कॉकरोच यांचा संबंध भारतीयांशी आहे का? अमेरिकन पुराणमतवादी भारतीयांचा द्वेष कसा करतात आणि तो अभिजित दिपके यांच्यामार्फत भारतीय राजसत्तेला डळमळीत करू पाहत आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण आपल्या या चर्चेत घेणार आहोत. नमस्कार, मी सचिन खानेकर सच इन लाईव्हमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण अभिजित दिपके आणि कॉकरोच जनता पार्टी यांचं अमेरिकन कनेक्शन याविषयी विस्तृत माहिती घेणार आहोत. एप्रिल 2026मध्ये भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये अचानक वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर बातम्या झपाट्याने पसरू लागल्या की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला हेल होल म्हणजेच नरकासमान ठिकाण म्हटले आहे. ट्रम्प यांनी खरंच भारताला हेल होल म्हटले होते का? तर याचे उत्तर हो असे आहे. 23 एप्रिल 2026 रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट प्रत्यक्षात अमेरिकेतील प्रसिद्ध पुराणमतवादी रेडिओ होस्ट मायकल सॅवेज यांच्या कार्यक्रमातील एका मुलाखतीचा भाग होती. या चर्चेचा विषय होता अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना आपोआप अमेरिकन नागरिकत्व मिळावे की नाही. याच चर्चेदरम्यान एका परिच्छेदात असे म्हटले होते की भारतीय लोक अमेरिकेत येतात, येथे मुलं जन्माला घालतात, त्यांना नागरिकत्व मिळते आणि नंतर ते भारतासारख्या हेल होल देशामधून संपूर्ण कुटुंब अमेरिकेत आणतात. यामध्ये भारताचा उल्लेख हेल होल या शब्दासोबत करण्यात आला होता. आता या मायकल सॅवेज या वादग्रस्त व्यक्तिमत्वाची आपण थोडी माहिती घेऊ. मायकल सॅवेज हे अमेरिकेतील प्रसिद्ध पुराणमतवादी, राजकीय समालोचक, लेखक आणि रेडिओ होस्ट आहेत. 1994मध्ये त्यांनी रेडिओ क्षेत्रात प्रवेश केला आणि पुढे त्यांचा द सॅवेज नेशन हा कार्यक्रम अमेरिकेतील सर्वाधिक लोकप्रिय राजकीय रेडिओ कार्यक्रमापैकी एक बनला. 2009मध्ये या कार्यक्रमाचे साप्ताहिक श्रोते 2 कोटींपेक्षा जास्त होते. ते कडक स्थलांतर नियंत्रण, राष्ट्रवाद आणि पारंपरिक अमेरिकन संस्कृतीचे समर्थन करतात. त्यांच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते सतत चर्चेत राहिले आहेत. 2009मध्ये युनायटेड किंगडमने त्यांच्यावर देशात प्रवेशबंदी घातली होती. ब्रिटिश सरकारच्या मते त्यांच्या काही विधानांमुळे द्वेषभावना वाढत होत्या. त्यांच्या रेडिओ कार्यक्रमावर अनेक वेळा वंश, धर्म, स्थलांतर आणि राजकारणासंबंधी वाद निर्माण झालेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि मायकल सॅवेज यांच्यात घनिष्ठ संबंध आहेत. ट्रम्प यांच्या राजकीय विचारांशी सॅवेज यांचे अनेक मुद्द्यांवर साम्य दिसून येते. ट्रम्प अनेकदा त्यांच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 2020मध्ये ट्रम्प यांनी त्यांची प्रेसिडिओ ट्रस्ट या संचालक मंडळावर नियुक्ती केली होती. भारताला नरकासमान म्हणजेच अत्यंत वाईट घाणेरडे ठिकाण संबोधणाऱ्या या विकृत मानसिकतेतून कॉकरोचचा जन्म झाला असावा अशी शंका कुणाच्याही मनात आल्याशिवाय राहणार नाही. मायकल सॅवेज आणि अभिजित दिपके यांचे अमेरिकेतील संबंध यावर माहिती घेणे गरजेचे आहे. 2020 ते 2023 दरम्यान आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीमशी संबंधित असलेले अभिजित दिपके आपला पब्लिक रिलेशन मास्टर्स हा 2 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी 2024च्या दरम्यान अमेरिकेत गेले होते. 2023मध्ये आम आदमी पार्टीमध्ये काम करत असताना सोशल मीडियामार्फत अभिजित दिपके यांचा अमेरिकेतील NGOशी संबंध आला आणि पुढील स्क्रिप्ट तयार करण्यासाठी 2 वर्षे अभिजित अमेरिकेत शिक्षणाबरोबर भारताच्या सध्याच्या सरकारला अस्थिर कसे करता येईल याचा अभ्यास करू लागले. 23 एप्रिल 2026ला डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला नरकासमान ठिकाण संबोधने आणि 23 दिवसानंतर अभिजित दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टी नावाने सोशल मीडियावर चळवळ उभी करणे याचा कुठंतरी घनिष्ठ संबंध असावा असं सकृतदर्शी दिसून येतं. सोशल मीडियाचा सूक्ष्म अभ्यास असणारे दिपके यांनी 15 मे 2026ला भारताचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी खोट्या पदव्या मिळवून पदवीधर होणाऱ्या तरुणांना कॉकरोच म्हणून संबोधल्याचा संदर्भ घेऊन कॉकरोच जनता पार्टीद्वारे बेरोजगार पदवीधर तरुणांना 16 मे 2026ला सोशल मीडियावर जमवायला सुरुवात केली. काही तासातच लाखो फॉलोअर्स गोळा होण्यामागे काहीतरी नियोजन असेल की नाही याचा विचार आपण करायला हवा.
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला याचा दांडगा अनुभव असल्याने आम आदमी पार्टी, अभिजित दिपके आणि अमेरिका संबंधित NGOज यांनी मिळून मोदी सरकार विरोधात उभी केलेली ही चळवळ डोनाल्ड ट्रम्प आणि मायकल सॅवेज यांच्या भारतद्वेषाला खतपाणी घालण्याचं काम नक्कीच करत आहे. अभिजित दिपके नावाच्या मोहऱ्याचा वापर करून डोनाल्ड ट्रम्प आता मोदींना शह देण्याचा प्रयत्न करत असले तरी नरेंद्र मोदी हे सुद्धा काही कच्चे खेळाडू नाहीत. मोठमोठ्या दिग्गज राजकीय विरोधकांना मात देऊन मोदींनी भारतीय राजकारणात आपला एक ठसा उमटवला आहे. मित्रांनो, 23 एप्रिल 2026 रोजी भारताला हेल होल म्हणून संबोधणारी पोस्ट जगभर चर्चेत आली. त्यानंतर अवघ्या काही आठवड्यात कॉकरोच जनता पार्टी नावाची चळवळ उभी राहिली. हा केवळ योगायोग होता की त्यामागे काही मोठे राजकीय, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय समीकरण कार्यरत होते. अभिजित दिपके यांचे अमेरिकेतील शिक्षण, आम आदमी पार्टीतील पूर्वानुभव, सोशल मीडियावरील त्यांची पकड आणि काही दिवसात उभी राहिलेली प्रचंड ऑनलाईन ताकद यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. परंतु प्रश्न उपस्थित होणे आणि आरोप सिद्ध होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आज उपलब्ध माहितीनुसार अभिजित दिपके, डोनाल्ड ट्रम्प, मायकल सॅवेज किंवा कोणत्याही अमेरिकन संस्थेमध्ये भारतात राजकीय अस्थिरता निर्माण करण्यासाठी समन्वय असल्याचे कोणतेही अधिकृत पुरावे समोर आलेले नाहीत. आता निर्णय तुमचा आहे. ही केवळ सोशल मीडिया युगातील योगायोगांची मालिका होती की यामागे अजूनही अनेक अनुत्तरित प्रश्न दडलेले आहेत? तुम्हाला काय वाटते? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मी सचिन खानेकर, कॅमेरामन चैतन्य खानेकरसह आपली रजा घेतो. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा सचिन लाईव्ह. नमस्कार.